नमस्कार. शून्य मशागत तंत्रज्ञान. शून्य मशागत तंत्रज्ञानप्रमाणे श्री गुलाबराव खंडागळे सर यांच्या प्रेरणेने मी 3 वर्षापासून विना नांगरटी विना कोळपणी असं शेत करतोय. टोकन यंत्राने मक्की लावलेला आहे. 3 वर्षापासून करतोय कपाशी मक्का. सरांच्या प्रेरणेप्रमाणे सरांनी सुचवलेल्या माहितीप्रमाणे आम्ही शेती करतोय. मी वायपूर येथील शेतकरी रावसाहेब मका पाटील, मुक्काम पोस्ट वायपूर, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे येथील रहिवासी असून शिंदखेडा तालुका आणि धुळे जिल्ह्यातला असून सरांच्या यूट्यूबप्रमाणे सरांच्या संपर्कात आलो आणि सरांनी वेळोवेळी मार्गदर्शन केलं. त्याप्रमाणे मला वर्ष 3रं आहे. मी 6वं पीक घेतोय. 2 पिकं घेतो. याच्यामध्ये टिंजर मारायचं राहून गेलेलं आहे. मी आधी फक्त साधी सिंगल फवारणी केलेली आहे. तर मोठ्या लांब पन्नाचं द्विदलमधलं जे तण आहे ना, ते पूर्ण तण मरून गेलेलं आहे. पुडा येतो 200 रुपयाचा. 200 रुपयाचा पुडा घेऊन एका बिघ्याला 1 पुडाप्रमाणे मी 3 बिघ्याला मी एकूण 10 एकर क्षेत्र मक्का केलेला आहे सरांच्या प्रेरणेने. आता टिंजर मारायचं राहून गेलेलं आहे. पाणी नव्हता म्हणून टिंजर मारणं राहून गेलं. आता पाणी पडलेलं आहे. टिंजर मारायचं आहे. इथे 5 एकर क्षेत्र आहे आणि बाजूच्या शेतात 5 एकर क्षेत्र आहे. वेळोवेळी सर मार्गदर्शन करतात. गुलाबराव खंडागळे सर, मुक्काम पोस्ट फुलंब्री, तालुका औरंगाबाद, संभाजीनगर यांच्या प्रेरणेने. बघा, कमी पावसामुळे लहान राहून गेला. जिथे चांगलं जागा होती तिथे चांगला आहे मक्का. आता टिंजर मारायचं आहे. 3 वर्षापासून करतोय. गुलाबराव खंडागळे सरांच्या वेळोवेळी संपर्कात राहतो आणि सर माहिती पुरवतात, त्याप्रमाणे करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.